हे लगीन व्हावं असं माझं बी मत आहे, त्याला माझा विरोध नाही. पण हे समजा तेवढं चावडीवर जाय ना ग होतं. अहो मस्ती काय हाऊस आली का? हा विषय चार चौघात न्यायची. आम्ही काय तुमचं वैरी आहे का? तुमच्याबरोबर आमची बी इब्रत जाती आहे ना व. चार लोक आमच्या तोंडाकडे बघतात, चांगलं वाटतंय बाई. चावडीत समधी माझ्या बाळूचं काय करत्यात ते त्या पांडुरंगालाच ठाव. काय नाही करत, न्याव व्हायचा तो होईल, त्या पल्याला काय नाही करत. लगा मुआ पाणी आण. हा, दे. आलो जाऊन एकदाच. हा काय म्हणले पंच? ते काय म्हणणार आहेत त्यासने तेवढंच पाहिजे होत. आपल्यासाठी जे बरोबर आहे तेच होईल असं म्हण. चावडी कवा बरल काय बोलले का? नाही बघू म्हणलं, पण समजा माझ्या हिशोबानं करतो असं म्हण. मी आज सुपारीच्या यायला बी सांगत होते का जाऊ नका म्हणून, आणि आता बी सांगत होते नका जाऊ. घरातली गोष्ट चार भीतीतच राहायला पाहिजे. अहो जाऊ नका म्हणजे मग काय करायला पाहिजे? जरा का बसतो, जाऊ बापू, काय नाही, जाऊन आला ना व. बघू आता काय होईल ते होईल. हे बघा सासूबाई, बाळूचा विचार करायचा जरा बंद करा. बाकीची बी माणसं आहेत घरात. आता सुपारीची वेळ जर मी गेलो नसतो तर सुपारी झाली असती का? बरं सोडा आता इथे. पंचाला सांगितलं आहे ना व, आता बोलण्यात काय अर्थ आहे? आवडीवर कवा बोली होत्या त्याची वाट बघायची आणि काय. अप्पा, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. तुम्ही त्यांच्या तक्रारीचं भांडवल करत आहात. मी काय केले? त्यांना वाटले ते आले, मी स्वतःहून गेलो त्यांच्याकडे. गुंडू, गावाचा पंच म्हणून गावातले प्रश्न सोडवावे लागतात. हो, पण मला तुमचा हेतू माहित आहे. काही माहित नाही तुला. तुला पटत नसेल ना तर आत जा. वैजंत, त्या गुंडूच काहीतरी करावं लागणार. आधी आपल्या समोर बोलत होता, आता बाहेरच्या लोकांसमोर बोलायला लागला गुंडू. हे सगळं त्या बाळूमुळे होत आहे. इंद्री, पण आता आपल्या हातात संधी आहे. हा, सुपारीच्या येळाला कसा फोडून काढला त्याला, कसं चावडी मोर उभं करा, फटके द्या ठेवून कसा लगीन नाही करीत बघूच आपण. तात्या, लग्नच व्हायला नाही पाहिजे रे बाबा आता. का? हा, आठवलं. म्हणजे बाळूची भाची देवी आहे म्हणून तिचं बाळू संग लगीन होऊन द्यायचं नाही. हा, या चावडीचा उपयोग बाळूला गावाच्या बाहेर काढण्यासाठी करायचा रे तात्या. इंद्री, काही केल्या बाळू लग्नाला तयार होणार नाही. म्हणजे त्याला गावाबाहेर काढणे सोपे जाईल. बाळूला गावाबाहेर काढायला मजा येणार. हे काय? पत्र. बाळूला पण असंच गावाबाहेर फेकून द्यायचं. बरं का, मी मानावं घेतलं म्हणून झालं, पण कोणाला एवढी हिंमतच नाही ना. मी काय म्हणतोय पण
तुम्ही समजा एवढं करता हाय त्या तात्याचं लगीन तरी करून टाका की. तू सांगणार आहे मला मी काय करायचं आणि काय नाही ते म्हणून. तसं ना आपण किंवा आपलं सांगतोय नाही का राम्या. अय्य तुझ्या बाजूने बोलतो म्हणून लगेच बरोबर आहे. पण तो बाळू आहे काय हो. अय्यो कुठे. अहो तर बघा तिथं बसला हाय. हा, बाळूच आहे त्यो. दुसरा कोणी इकडे येऊन बसणार आहे तवा. पण जाऊन चांगलं पान उतारा करा त्याचा समद्या मोर. चला अय्यो बोलव त्याला. अय्यो, अय्यो, अय्यो. ए, तर त्या थांब थांब थांब. आपणच जाऊ तो काही येणार नाही. अयो त्याच्याऐवजी माझाच पान उतारा करेल तो. चला. ए बाळू असा का बसलास. म्या कसं बसायचं हे आता तुम्ही ठरवणार होय. अयो तुला नीट बोलताच येत नाही का रे बाळू. कोणा संग कसं बोलायचं हे मला चांगलं समजत आहे. कामाच बोला. अयो कामाचं काही नाही. तुझे भाऊजी आले होते वाड्यावर. हा मग मग काय तुझ्या लग्नाचा इशे घेऊन आलते ते. अरे मग म्या काय करू हा. आणि तुम्हासने आवडत नसल तर त्यासनी सांगा येऊ नका म्हणून. अयो तुझ्या लग्नाची तक्रार घेऊन आले होते रे बाबा. सुपारीच्या वेळेस काय झाले होते आठवत आहे ना. म्या काय बी आणि कधी बी विसरत नसतो. अयो मग लग्न करणार ना. हट. म्या नाही करणार लगीन. अयो असं कसं करणार नाही लग्न. चावडीवर आणलं तरी करणार नाही लग्न. चावडी भरवा नाहीतर गाव भरवा. म्या नाही करत. अयो तुला लग्न करावं लागेल लक्षात असू दे. तुम्हासनी सांगितलं नव म्या नाही करणार म्हणून. तुम्हासनी काय करायचंय ते करा. अयो तू असं कसं बोलतोस. अयो गावचा पंच आहे मी पंच. अरे मग पंच हाय तर पंचागत राहा. माझ्या नादाला लागून उगा भ्रू काढून घेऊ नका. आता ह्यो बी असं बोलायला लागला तर पंचांना इज्जत कोण देईल. बाळ्या काय बी ऐकायचं ना हेच खरं आहे. आम्हासनी बी वाटतं हाय की बाळू घरच्यांचं ऐकत नाही तर बाकी कोणाचं काय ऐकत. अय्यो नको ऐकू दे. नको लग्न करू दे. पण चावडीवर तर येईलच ना रे. देवी आहे मी वाट बघतो आहे. माझं गुरु येते आल. जवाप्पा जवाप्पा हो जवाप्पा हा कुणीतरी आलं आहे. अरे कोण. तुमचं गुरुच आहे. असलाच अवतार आहे. अरे काय सांगतोस काय. हो जवाप्पा तुम्ही जे म्हणलात ते समजा खरं होत आहे बघा. वय वय माझं गुरु आलं. आता काय करायचं. हा आता काय करणार. अरे येड्या तरी मी तुला सांगत होतो तयारी करून ठेव म्हणून. जवाप्पा अहो आवाज येतो आहे. हा येतच असतील की. देवी आई मला मला वाट दाखव. मला सांभाळून घे देवी आई.
तूच वाट दाखव मला, वाट दाखव. माझं गुरु आलं आहे ती. माझं गुरु आलं देवी आई. मी काय करू? त्या बाप्पा माग तर बघा की. काय मग अजून लेख सुखात आहे ना वय? बाळूच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे बघ तात्या. हे जी काय याची कृपा रे, पण लेख येते की नाही कधी मध्ये? होय, येत असते बघ कधी कधी. आम्हीही जात असतो अधून मधून. चांगलं आहे बा तुमचं. काय मदत बिदत घेतली काय त्यांच्याकडून? नाही, काही मदत घेतली नाही बघ तात्या. हा, मग असा अचानक लहान घरातून मोठ्या घरात कस काय गेला? बाळूने वाट दाखवली, त्या वाटेने चाललो आहे बघ तात्या. काय सारखं बाळू बाळू करत असत तू? आणि त्यानं काय वाट दावली? त्याने मला काम करायला सांगितलं बघ. हा, काम करायला सांगितलं. कोणी बी सांगा ना काम कर म्हणून, मी सांगतो तुला. नाही तात्या, बाळूने सांगण्यात आणि बाकीच्यांनी सांगण्यात फरक आहे म्हणतो मी. तुला नाही समजायचं बघ ते. बरं बाबा, तुझंच खरं. हाय, ते बघ, तो बाळू आला. अरे मलप्पा, अरे काय करतो आहे? मी सांगितलं आहे ना ब, माझ्या पाया पडायचं नाही म्हणून. तरीही मी पाया पडणार, माहित आहे बघ तुला. ते बी आहेच म्हणा. तू इथं आता त्या संग गप्पा कहाणीत बसलायस? नाही, तुझ्याकडेच येत होतो बघ बाळू. हे वाटत आडवा आला असेल. अरे नाही बाबा, मी इथंच बसलो होतो. तेव्हा आपला चालला होता म्हणून दोन शब्द बोललो, नाही का रे? होय, काय गावतंय का नाही बघितलं असेल. हा, काय बाळू तुम्ही काही बोलत. भास्कर, बालप्पा, बाकी काय म्हणतो हाय? समज व्यवस्थित आहे ना व? अरे तुझ्या किरपण समज व्यवस्थित आहे म्हणतो. एवढ्या मोठ्या घरात गेला झोपडीतून. लेख बी सुखात आहे, घरात धनधान्य आहे, समज आहे म्हणे. अरे पर तू का सांगतो आहेस? यो सांगेल की. अरे आनंदाच्या बातम्या सांगा बाबा. तुझा आनंद बाहेर काढायच्या आत निघित न. तुला म्हणलं होतं ना व तुझ्या लग्नाचं बघू म्हणून. आता इथं थांबलास? नाही नाही नाही, मी गेलो, मी कवाच गेलो. येतो मला पण. हेनरी, कुणाची वाट बघत आहात? अयो तात्या सोडून कोणाची वाट बघणार ते? होय होय, तात्याचीच वाट बघतो आहे. अयो, तो गावातली माहिती आणून मला सांगतो म्हणून त्याची वाट बघतो आहे. त्याच्याकडूनच माहिती करून घ्या सगळी, आणि तुम्ही घरात बसा. यो यो वैजंता, काय बोलतेस? आता मी गावात जाऊन चक्कर मारून माहिती काढून आणू की काय म्हणतो मी? अय्यो, गावात राहिलं, गोऱ्या सरकार दरबारी तरी जाता येते की नाही? एखादे पद मिळते का बघा जरा. अय्यो, किती वेळा जायचं त्या गोऱ्या साहेबाकडे? अयो, ऐकून घेत नाहीत, दारात उभंही करत नाहीत. मग काहीतरी आमिष द्या त्यांना. अयो, अख्खा देश घशात घातला त्यांनी. हे काय देणार त्यांना अजून आमिष? बरोबर गुंडू, बरोबर. अजून काय द्यायचे त्यांना? अय्यो, पण प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतेच. कशाचा ना कशाचा लोभ असतोच म्हणते मी. अय्यो, करेक्ट, तुझं पण बरोबर. असं काहीतरी असेल जे त्यांना हवं असेल. माहिती काढायला पाहिजे. ही काय भानगड आहे म्हणतो मी. लय मोठी भानगड आहे ही. ते सोड, तू माझ्याकडे काय येत होतास? रुक्मिणीकडून एक समजलं बघ, ते सांगायचं होतं म्हणून येतो होतो. तसं तुला सांगायची काही गरज नाही म्हणतो मी. जे काय ऐकलं आहे ते समज बोल. गावातील तरुण स्त्रिया तुझ्याबद्दल बोलत असतात, तुझ्याकडे बघत असतात.
मला एवढंच सांगायचं आहे बघ बाळू, तू जरा जपून राहा म्हणून. अरे म्या कशा पाय जपून राहायचं? त्या स्त्रिया तुझ्याकडे बघतात हे बाकीच्यांना आवडणार नाही बघ. तेव्हा ते तुला काहीतरी इजा करतील, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील म्हणतो मी. असं काय होईल का? नाही होणार, पण काळजी घे म्हणतो मी. पोरींचं लय होतं हाय समजतंय आम्हाला. बघीन आणि एक दिवस असं काहीतरी करीन, आयुष्यभर ध्यानात ठेवतील त्या. ठीक आहे, मला वाटलं म्हणून तुला सांगायला आलो बघ. तू नका काळजी करूस, काय बी नाही होणार. एवढ्या रात्री कुठे गेला होता असं म्हणतो मी. कुठं नाही, इथंच होतो, घरला चाललो हाय. मीही निघतो. रुक्मिणी एकटी आहे बघा घरी, वाट बघत असेल माझी. होय, माझ्या बिगरची वाट बघत आहेत. जातो म्या, आणि तू बी जा. होय, येतो. हर हर महादेव. या जी, गुरुजी या. मंगळ. या जी या. यो माझ्या देवीचा माल आहे. गुरुजी गुरुजी धन्य झालो. गुरुजी, माझं डोळं तरसलं होतं तुम्हासनी बघाया. धन्य झालो गुरुजी, तुम्ही आलायसा. या जी या 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 जी या या जी. नालायक निघालास तू देवाप्पा. चुकी झाली जी माझी, चुकी झाली. अरे इतकं शिकवलं तुला आणि हरलास. इथनं पाया पडतोय. तू का थांबलास इथं? हा, पोट भरायला? नाही, सेवा करतो आहे माझी देवी आईची. वय सेवा करतो आहे. आता सांग, कशाला बोलवलं मला इथं? गुरुजी, माझं लय दिवसाचं सपन आहे का निदान ह्या पंचक्रोशीत तरी समध्यांनी माझ्या पाया पडावं म्हणून. पण शंकर आडवा आला. नाही, शंकर नाही, बाळू. ए मूर्ख, शंकरच आहे तो. हो काय सांगता काय? हे थोबाड बंद कर तुझं. त्याच्या पेकडात लाच घाल म्हणजे शांत बसल तो. माफी करा गुरुजी, एक डाव माफी करा लेकराला. पर तुम्ही म्हणतायसा ते बरोबर आहे जी. तो बाळ्या जळच गेला आहे मला. अरे आपण देवाला बी बांधून ठेवू, पर तो शंकर आहे. मोठा खेळ आहे ह्यो. तुझं काम नव्हतं. आता मी आलोय ना, आता बघ मी काय करतो ते. त्या बाळ्याला एक डाव हारलेला बघायचा आहे मला. हा, एक दिवस तो बाळू हरणार. जी होय जी गुरुजी. आला होय तू? अरे चांगल्या वाईटाचा योग खेळ युगान युग सुरू हाय.